नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तर काही प्रेरणादायी विचार मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या वेदना त्यांनाच सांगा ज्यांना त्या समजू शकतात। स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका, कारण कोणी इतकं व्यस्त नसतं जितके ते तुम्हाला दाखवत असतात। अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी अस्वस्थ राहता, पण तुम्हाला हे देखील माहीत असतं की ती आपल्यासाठी समस्या बनू शकते। इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा। विश्वास ठेवा, तुम्ही खूप आनंदी राहाल। प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका, कारण इथे प्रत्येकाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत। कारण जो चांगला दिसतो तोच फसवणूक करून जातो। आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करा, तो जसा आहे त्याच भाषेत त्याला उत्तर द्यायला शिका। वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेलीत, तर समजून जावा की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती। जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली, तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवलं आहे। आता भीती जखमांची नाही, तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते। खूप जवळून मी जग पाहिलं आहे आणि म्हणूनच सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न मी करत आहे। दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे। आयुष्यात काही वेगळं करायचं असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते। गर्दी तुम्हाला हिंमत देते, पण तुमची ओळख काढून घेते। एखाद्याला गमावणे ही जगातील सगळ्यात मोठी भीती आहे। ज्यांनी कोणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात। असं म्हणतात, कोणताही स्टेज असू दे, सोडणारा सोडूनच जातो आणि कार्यक्रम करणारा परिस्थिती कोणतीही असू दे, कार्यक्रम हा करतोच। मी बघितलं आहे, जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो। प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात। कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण लोक तुम्हाला तितकं महत्त्व देत नाहीत जितकं तुम्हाला वाटत असतं। ज्याला तुमची पर्वा नाही किंवा तुमच्या असण्याचा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, मग त्या व्यक्तीसाठी तुम्ही का रडता? आपलं आयुष्य आहे ते आपण आनंदाने घालवा। काही लोक त्यांच्या गर्विष्ठतेमुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडलेली आहेत, आणि काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडलं। डोळ्यात लपलेली वेदना सांगते, हृदय नाही, तर विश्वास तुटला आहे। लोक इतकी समजदार असतात ना, की समोरच्याचं खोटं लगेचच पकडू शकतात, पण प्रेमात इतके दिवाने होतात की खोटं देखील सत्य वाटू लागते, खरे वाटू लागते। वेळेला खरंच कोणीतरी विचारेल का? आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का? आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्ही एकट्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत। शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी जास्त पटीने दुखवते, आणि म्हणूनच तुमचे हृदय तुम्ही नेहमी आनंदी ठेवा। प्रेम हे विषापेक्षा सुद्धा भयंकर आहे। जर कोणी थोडंसं जरी चाकलं तर पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते। तुम्हाला जर या जगात जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडंसं शुद्ध व्हायला शिका। इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही। ही लोक जी आहेत ते आपल्याला खाली आणू पाहत आहेत। हां, त्यात आता थोडं खरं पाहिलं तर त्यातील थोडे लोक आपलेच नातेवाईक असतात। आपल्यामध्ये फरक एकच आहे, तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं, आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं। कायम तेच नातं टिकतं, त्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते। उगाचच आपली कोणाशीही ओळख होत नसते। कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून चांगले ज्ञान मिळते। आम्हाला तुमची आठवण तर खूप येते, पण आता तुम्हाला भेटण्याचं जरा देखील आमचं मन नाही आहे। चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगले हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला, नक्कीच जिंकाल। आता कुणी फुकट जरी दिलं तरी एखाद्याचं मन घेऊ नका, कारण आपली मनं आता खूप स्वस्त होणार आहेत। जीभ कडू आहे, मनात घाण आहे, कोण कधी बदललं आहे या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे। बदललेली वेळ आणि बदललेली लोक कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत। मित्रपरिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा, आपली परिस्थिती पाहून बदलणारे ठेवू नका, ते काहीच कामाचे नसतात। समस्यांचे गुलाम होणारे लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाहीत।
71% पाणी या दुनियेत आहे, तरी देखील लोक प्रेमामध्येच बुडत आहेत. एखाद्याबद्दल जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे. जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात, तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप सारा त्रास सहन करावा लागतो. कधीकधी थोडा धीर देखील धरा. तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागते. पैसा आला की आदरसुद्धा येतोच, पण लक्षात ठेवा, तो आदर पैशाचा असतो, तुमचा नसतो. तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं. मला सर्व काही माहिती होतं, तरीही आम्ही गप्प बसलो. आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला. मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात. आयुष्य हे आपल्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला सुद्धा सर्कसीत नाचावं लागतं. भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे. भूकंप एखाद्याचं घर तोडू शकतं, तर प्रेम एखाद्याचं मन तोडू शकतं. माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते, त्यांना जाऊन सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात, तर ते मन चिरत असतात. त्या नात्यांचं तुटणं महत्त्वाचं आहे, जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता, त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका. बघा, शेवटपर्यंत नातं टिकू शकतं. शांतपणे खेळला जाणारा खेळ सगळ्यात खतरनाक असतो. नवीन मित्रमंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून कायम सावध राहा. कधीही धोका मिळू शकतो. भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलेच मन खात असेल. तुम्ही ती खिडकीच बंद करून टाका, जी तुम्हाला वारंवार दुःख देत आहे. मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू दे. काही जण दुःखात असतानाही प्रार्थना करत असतात, तर काही जण हसत असतानाही इतरांना दुखवत असतात. म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही, तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो. 24 तासाचा वेळ सगळ्यांकडे बरोबर असतो. कुणी त्या वेळेत मोठी मोठी कामं करून घेतो, तर कुणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाकतात. त्या ठिकाणी नेहमी शांत राहा, ज्या ठिकाणी 2 कवडीची लोक स्वतःचे गुणगान तुम्हाला सांगत असते. काही चांगली लोक समोरच्याचे चुपचाप ऐकून घेतात, कारण त्याचं तुमच्याशी असलेलं नातं खूप महत्त्वाचं असतं. अशा लोकांपासून नेहमी सावध राहा, जी तुमच्याशी, तुमच्यासोबत आणि तुमच्या मागे, तुमच्या विरोधात असतील. कधीकधी समजतच नाही, नशीब चांगल्या माणसांसोबत वाईट खेळ का खेळतं. प्रेम ही एक कला आहे, पण योग्य व्यक्तीवरच हे प्रेम करा. कुणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही त्यात दुखावले जाल, आणि कुणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटेल. जी लोक कडू असतात, ती अनेकदा अडचणीत आपल्या कामात येतात, आणि जी साखरेसारखी गोड असतात, ती अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायमचं फसवून निघून जातात. ज्यांना तुमची वेदना कळत नाही, त्यांना तुमचं दुःख सांगणं चुकीचं आहे. आपलं आयुष्य किती का खराब असेना, जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते, तोपर्यंत ते खराब आयुष्य आपल्याला चांगले वाटू लागते. प्रत्येक व्यक्तीच्या 2 कहाणी असतात. पहिली जी त्याने सुनावलेली असते, आणि दुसरी ती त्याने लपवलेली असते. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो, त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे. या जीवनात, या आयुष्यात तुम्ही स्वतःला स्वतः मजबूत बनवा, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यावर तुम्ही स्वतः बर्बाद होऊ शकता. लोकांना नेहमी एखाद्या व्यक्तीला गमावण्याची भीती असते, ती व्यक्ती त्याची नसतेच. आयुष्यात तुम्ही 10 वेळा नापास व्हा किंवा 100 वेळा नापास व्हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीही साधेपणाने जगू नका. प्रेम खूप दुर्मिळ आहे, त्याला पकडून ठेवा, आणि राग खूप दुर्बळ आहे, त्याला सोडून द्या. भीती खूप भयंकर आहे, तिच्याशी सामना करायला शिका. टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करत असतो. संयम ठेवणं हे दुनियापाशी रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. लोक म्हणतात दुःख सांगितल्याने खूप कमी होते, पण ही दुनिया वेगळी आहे. इथं दुःख सांगितल्यावर माणसाला खूप जास्त आनंद होतो. सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे. तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे, कारण इथं भावनांची कदर कुणालाच नाही आहे.
तुमच्या आयुष्यातली वाईट वेळ ही तुम्हाला कुमकुवत नाही तर चॅम्पियन बनायला शिकवते. प्रेम वचनाने टिकत नाही तर एकमेकांची कदर केल्याने टिकते. खुश आनंदी दिसण्याच्या नादात माणूस आणखीन दुःखी दिसू लागतो. काही लोक जुनी नाती विसरून जातात जेव्हा एखादे नवीन नाते निर्माण होते. काही लोक खोटंसुद्धा इतकं विश्वासानं सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरं बोलत आहेत की खोटं. लोक तुमची कदर तेव्हा करतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते. विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडतं आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षणसुद्धा पुरे असतो. अडचणी आपल्याला कुमकुवत बनवत नाहीत तर अजून प्रयत्न करायची प्रेरणा देतात. जोपर्यंत आपण निवडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी चांगलं काय आहे. डोळ्यावरून जेव्हा विश्वासाचा चष्मा उतरला जातो आणि तेव्हा कुठे समजते की ही दुनिया कशी आहे. तुटून गेलेली लोक नेहमी इतरांना जोडण्याचा प्रयत्न करत असतात. कोण म्हणतं पुस्तक वाचूनच धडा मिळतो. एक छोटासा अपघात देखील खूप काही शिकवून जातो. जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही तेथे असण्याचा किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही. ज्याला आयुष्यात खूप कमी तक्रारी आहेत तोच आनंदी जगू शकतो. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.